हॅलो. तर हा आमच्या काश्मीर ट्रिपमधला चौथा दिवस आणि स्पेशल म्हणजे आज आमची सेकंड ॲनिव्हर्सरी होती. दुपारी आम्ही पहलगामला पोचलो आणि संध्याकाळी हॉटेल चेक इन केलं. जरा रेस्ट करणार होतो, पण निसर्ग बघायची एक्साइटमेंट इतकी होती की बॅग्स ठेवले आणि लगेच बाहेर पडलो. खरं सांगायचं तर आम्ही प्लॅन करायच्या आधी काही दिवसांपूर्वीच पहलगाममध्ये एक टेररिस्ट अटॅक झाला होता. बैसारन व्हॅली जे आमच्या लिस्टमध्ये होतं ते बंद केलं गेलं होतं सिक्युरिटी रिझन्समुळे. आम्ही थोडे नर्वस होतो आणि बेबी पण सोबत होतं. पण बिलीव्ह मी, तिथे गेल्यावर सगळं सेफ वाटलं. सिक्युरिटी चांगली होती, लोक काम आणि हेल्पफुल होते आणि टुरिस्ट क्राऊड पण डिसेंट होता. सो ओव्हरऑल सेफ अँड पीसफुल फील झालं. पहलगामची ब्युटी डिस्क्राईब करायला शब्द कमी पडतील. नद्या, डोंगर, झाडे, गार हवा, सगळं एकदम पोस्टकार्डसारखं. इतक्या रिसेंट इन्सिडेंटनंतरसुद्धा सराउंडिंग्स इतके शांत, स्वच्छ आणि सोलफुल वाटत होते. वी वर ऑनेस्टली ब्लोन अवे बाय द नेचर अँड वाईब. यहाँ पे 50 रुपीज़ का है. 30 क्यों दिया? रिसिप्ट नहीं लिया ना. डिस्काउंट क्या? रिसिप्ट नहीं लिया. ये स्कीम है. आम्ही हॉर्स राईड घेतली आणि ऑनेस्टली थोडी भीती वाटत होती, कारण आमच्यासोबत होता युवान, आमचं बाळ. डोंगरात त्या ट्रेल्सवर घोड्यावरून जायचं बेबीसोबत रिस्की वाटत होतं. बट स्लोली इट टर्न इन टू अ फन ॲडव्हेंचर. आम्ही व्हिजिट केलं मामलेश्वर टेम्पल, ओल्ड शिकरगा, पहलगाम व्हॅली अँड वॉलनट गार्डन. ईच स्पॉट वॉज सुपर सिनिक. थंडी, मस्त हवा, हिरवळ, एकदम ड्रीमी वाईब्स. हॉर्ससोबत गाईडसाठी जे भैया होते तेही खूप हेल्पफुल आणि स्वीट होते. त्यांनी पूर्ण वेळ आमची आणि युवांचं लक्ष ठेवलं. कुठे उतरायचं, कुठे थांबायचं सगळं स्मूथ केलं आणि युवान पण एकदम एन्जॉय करत होता. त्याचे रिॲक्शन्स बघून वाटत होतं त्यासाठी सुद्धा ही मोमेंट खास असणार आहे. इकडं तिकडं झालं. आई रस्ता बनवला गव्हर्नमेंटनी, रस्त्यावर चाल की. याच्यावर कोणी बसू नका. काय हिंडा. हाऊस द जोश. हाऊस द जोश. चुलबुल प्लस बुलबुल. चलो चुलबुल. अरे याला का पकडायला जायचं? हां पकडो ऐसा. लोग डरता है. आज तो जनता है. अरे जनता से इसलिए मर्द को भी दर्द होता है. बाबा आता देवाची इच्छा काय असेल ते देव सांगेल. चल भाई फास्ट चाल. बाय बाय. सामने में तो पास हे बघा हे तिघ लाईन मध्ये. आगे सुबह मी तुला सोडीन.
तालाब वाले के पास, तालाब वाले के पास, ऊपर वाले के पास। तनु भाई हाथ वर कर भाई, नको रिस्क नो। बहुत मजा आया, बहुत मजा आया। भाऊ सोबत सेल्फी। चलो चुलबुल, थोड़ा सा जोर से चलो। तनु बाय। ये हाउस द जोश। ये कौन सा पॉइंट है? ये पहलगाम, मेन पहलगाम है इस वक्त। और कौन कौन सी जगह हम घूमे हैं अभी? इस वक्त आप गया ओल्ड शिकारगाह, मामलेश्वर मंदिर, अखरोट गार्डन, पहलगाम वैली। और ये घोड़े का नाम क्या है? अबलक, चीनी, असगर, टिक्की और बुलबुल। और हमको मजा आया, बहुत मजा आया आपके साथ। ओके, यस। आपका नंबर बोलो। 9596351285। ओके, चलेगा भैया। मी आलो होतो इथे पहलगामला, इथे घोड्यांवर बसून भरपूर फिरलो, मजा आली. थोडे डेंजरस असतात घोडे, ठीक आहे, मज्जा पण फार येते, पैसा वसूल का नाही. आणि सगळ्यात भारी म्हणजे त्यांनी घोड्यांना सोडून दिलं होतं आणि आमचं आम्हाला चालवायला दिलं होतं. राम भरोसे घोडे झाले होते, मजा आली. तुम्ही पण या आणि एन्जॉय करा, पण पायी हिंडा घोड्यांवर. आम्ही तर पहिले समूनी घेतलं शंभूला, नंतर मी घेतलं. येताना मस्त रिस्की जागेवरनं त्यांनी आणलं, पण भाऊच मस्त त्या टाइमला झोपला. मस्त आमची मजा झाली, व्यवस्थित आम्ही हळूहळू आलो. त्यांनी पण आम्हाला खूप चांगली मदत केली, खूप कोऑपरेट केला, मजा आली. येस.
संध्याकाळी परत हॉटेलला आलो. फुल थकलो होतो, पण तरीही छोटंसं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं. केक कट केला, डिनर घेतला आणि दिवसाचा एंड एकदम परफेक्ट झाला. फर्स्ट हनीमूनच्या 2 वर्षानंतर आता ही ट्रिप युवांसोबत. हा अनुभव खूपच वेगळा होता आणि सेकंड ॲनिव्हर्सरी खूपच स्पेशल. मोमेंट्स लाईक दिस वील रिअली रिमेंबर फॉर एव्हर. बाय.